राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलं अचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि सद्गुरु शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दैशम् आनन्दिवल्लभं सद्गुरु सच्चिदानन्दं केवलं करुणाकरं ज्ञानयोगेश्वरं वन्दे ज्ञानदेवाप्नापुनाम्। अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र, तया आठविता महापुण्यराशी नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वराशी। सर्व संतांना वंदन, सद्गुरूंना वंदन, आपणा सर्वांना वंदन करून आजच्या चिंतनाला आपण प्रारंभ करूया। कालच्या चिंतनामध्ये आपण 79 नंबरच्या ओवीपर्यंत 6व्या अध्यायाच्या 79 नंबरच्या ओवीपर्यंत आलो होतो। त्यामध्ये शुक नलिकाचा दृष्टांत माऊलींनी अतिशय उत्कृष्ट पद्धतीने मांडणी केलेला दृष्टांत आपण पाहिला आणि त्या शुकासारखी म्हणजे त्या पोपटासारखी आपली परिस्थिती होऊ नये यासाठी वर्णन केलेलं आहे की त्याची परिस्थिती कशी होते। या पोपटासारखीच आपली परिस्थिती आहे, जीवाची परिस्थिती आहे। या फांदीवरती किंवा या नलिकेवरती या प्रपंचाच्या बसून घर फिरणंच फक्त चालू आहे। प्रपंच फिरवतो आणि फिरवतो म्हणजे आपल्याला भेंडाळून टाकतो असं आपल्याला लक्षात येतं, आपल्या अनुभवाची गोष्ट आहे। पण ते सोडावं असं वाटत नाही। मात्र हे पोपटाच्या उदाहरणावरून आपल्या लक्षात आलं। सगळ्यांना माहिती आहे प्रपंच दुःखरूप आहे, पण सोडणारे फार कमी असतात। आता ते सोडायचं या शब्दाचा अर्थ काय वस्तुरूपानं सोडायचा नाही आहे, तो फक्त विचारानं सोडायचा आहे, आसक्ती टाकून द्यायची आहे। पण ती आसक्तीसुद्धा लवकर जात नाही। त्यासाठी शास्त्रवचनं त्याचा अभ्यास, गुरु उपदेशावरती निष्ठा, नंतर आपल्या संतांच्यावरती भगवंतावरती असणारं निर्व्याज निस्वार्थी निष्काम प्रेम, सतत नामाचा स्वाध्यायाचा अभ्यास, पूर्वपुण्य आहे, अशी अनेक कारणं आहेत की ज्यामुळं ती आसक्ती जाऊ शकते। खूप संतांची खूप महात्म्यांची आसक्ती गेली, परमपूज्य काका आपल्यासमोर आहेत। आसक्ती गेली, पूर्वपुण्य आहे, त्यांचं कष्ट आहे, तप आहे आणि त्याबरोबर त्यांनी घेतलेले जो वसा होता तो शेवटपर्यंत टिकवून ठेवला, प्रपंचाला दूर ठेवलं आणि त्या गोष्टीची प्राप्ती करून घेतली। आपल्यासमोर हे उत्तम उदाहरण आहे। कारण माऊलींचा, तुकोबांचा, नाथांचा, समर्थांचा जो प्रपंच आणि त्यांचं एकूण कार्य आपण पाहिलं नाही, त्यातली कुठलीही आता पिढी कोण माणसं शिल्लक नाहीत। पण आता असे लोक आहेत ना, आपले सद्गुरूच हे आपल्यासाठी संत असतात आणि त्यांच्यावर पायावर पाय टाकून जावं। पायावर पाय टाकून शब्दाचा अर्थ त्यांची नक्कल करायची नाही आहे, पण त्या गोष्टीचा मात्र अभ्यास करता येतो। त्यांनी ज्या कष्टानं ती गोष्टी प्राप्त केली ती प्राप्ती मलाही होऊ शकते असा विचार करून पोपटासारखं जे वागणं आहे ते सोडून दिलं पाहिजे। नलिकेला एकदा सोडून द्यावी लागते, कुठल्या तरी एका टप्प्यावर येऊन तरी सोडावी लागते। भले घर फिरत असलो तर काही वर्ष ठीक आहे, म्हणजे 50, 55, 60 नंतर तर ती नलिका सोडावी ना। आता त्यावेळी उडण्याची ताकद अंगात नसते। मुद्दा आणि तोच आहे, वय इतकं झाल्यामुळं पोपटाला उडायला येत असते पण तो उडत नाही। पण जेव्हा समजा इच्छा झाली काही वर्षानंतर उडायची, त्यावेळी शक्ती गेलेली असते, म्हातारपण आलेलं असतं, बाहेर उडून जाता येत नाही, आकाशामध्ये सैरभैर फिरता येत नाही, मनासारखं जगता येत नाही। त्यामुळं मजेत राहणं ही त्यावरचा परमार्थाचा मोठा उपाय आहे। मजेत राहता आलं पाहिजे, कारण प्रत्येक ही संकटाच्या मालिका सतत चालूच असतात। मग या दृष्टीनं ह्या ओव्या ज्या आहेत ना, पोपटाच्या संदर्भातल्या ओव्या लक्षात ठेवण्यासारख्या आहेत आणि आपण ते चिंतनात घ्यावं आणि आपल्याला कुठं लागू पडते याचा विचार करावा। त्याच श्लोकावरची म्हणजे 6 नंबरच्या श्लोकावरची 6व्या अध्यायातली 80 नंबरची ओवी एकच राहिलेली आहे। मगाशी आपल्याला वेळ सकाळी कमी पडला म्हणून आपल्याला कालच्या चिंतनामध्ये आपल्याला ते म्हणता आलं नाही। म्हणून या आपणची रिपू
आता बरोबर त्या श्लोकाचा अर्थ ह्या ओळीमध्ये माऊलींनी एकाच ओळीमध्ये करून टाकला आणि अगोदर दृष्टांताचा भरणा करून टाकला. अगोदरच तो श्लोक समजावा, नंतर सिद्धांत सांगतात, नंतर तो श्लोक समजावून सांगतात आणि काय म्हणतात, म्हणून आपण या आपणची रिपो, म्हणून ज्यानं मी देह आहे आणि देहात राहणारा करता भोगता आहे असा भ्रम वाढवलेला असेल तर तोच त्याचा शत्रू आहे. आपणची म्हणून आपण या आपणची रिपो, आपला शत्रू आपणच, जेने वाढविला हा संकल्प. मुद्दा एकच आहे की जो सतत शास्त्रानं धरून ठेवलेला आहे की संकल्प जे आहेत ना, म्हणजे अंतःकरणाचे सगळे जे क्रिया प्रतिक्रिया जे आहेत त्यांनाच कुठेतरी आवर घालणं हेच मुख्य ध्येय आहे. बाकी काय परमात्मा संचिला आधीचाच आहे, आपण मागच्या ओळीमध्ये पाहिलेलंच आहे. तो जसा आपला संकल्प निघून गेला की परमात्म्याचा जो प्रत्यय यायचा आहे, अनुभव यायचा आहे, तो जवळच आहे आणि जवळच असल्यामुळं घालवायला लागतो तो संकल्प. म्हणून इथं म्हणलेला आहे कोण शत्रू, त्याचा शत्रू कोण, जेने वाढविला हा संकल्प. ज्यानं जगत अर्जुना भ्रांता वाचून दुसरा जो स्वतःच्या स्वरूपाचा विचार करणार आहे, एर स्वयंबुद्धी म्हणे बापू जो नाथिले निघे. कोण शत्रू आहे, ज्यानं संकल्प वाढविला तो शत्रू आहे. आणि कोण मित्र आहे पुढे सांगतात बघा, की भ्रांता वाचून जो स्वतःच्या स्वरूपाचा विचार करणार आहे तो या खोट्या देहादिकांचा अभिमान धरत नाही. म्हणून खोटा देहाभिमान हा शब्द जो वापरलाय इकडं, जो नाथीला शब्द वापरलेला आहे, नाथीला पुढे आहे, पुढच्या ह्याच्यामध्ये आलेला आहे देहांकरण नाथीला, तो नाथीला शब्दाचा अर्थ आहे खोटा देहाभिमान. या खोट्या देहाभिमानामुळं त्याचे संकल्प शब्दामध्ये अहंकार सुद्धा आहे, तो अहंकार तो सतत वाढवत राहतो आणि त्या अहंकारामुळं त्याला स्वतःचं स्वरूप कळत नाही. हा मुद्दा पुन्हा पुन्हा, आणि तो त्याचा शत्रू आहे. पण ज्यानं ते केलं नाही ना तो त्याचा मित्र आहे. ज्यानं देहाभिमान वाढवला नाही ना तो त्याचा मित्र आहे. वर्णन पुन्हा पुन्हा सांगतात की मी माझा संकल्प वाढवलेला आहे आणि तो त्याचा स्वतःचा शत्रू होतो. आणि मिथ्या देहाचा अभिमान न धरणारा जो आहे तो आत्मज्ञानी होतो. हा माझा देह नाही, देह मी नाही, देह माझा नाही, देह माझ्यासाठी नाही. 3 मुद्दे विचारात घेतले पाहिजेत. मागच्या चिंतनामध्ये होऊन गेलेला आहे. माझा नाही, माझ्यासाठी नाही, म्हणजे मी म्हणतोय तसं तो वागत नाही देह, त्याच्या सगळ्या नैसर्गिक प्रक्रिया पुढे चालू असतात. माझा नाही म्हणजे माझ्यापासून तो वेगळा आहे. आणि तिसरी गोष्ट माझ्यासाठी नाही, माझं नियंत्रण त्याच्यावरती राहत नाही आणि म्हणून तो माझ्यासाठी नाही. या दोन्हीचा विचार या ठिकाणी केलेला आहे. आणि मिथ्या देहाचा अभिमान न धरणारा जो असतो तो आत्मज्ञानी पुरुष होऊ शकतो. आत्मज्ञानी शब्दाचा अर्थ श्लोकामध्ये सांगितलेला आहे, तोच त्याचा काय होतो, मित्र होतो, बंधू होतो. कोण, जो आत्मज्ञान प्राप्तीच्या मार्गाला लागतो ना तो स्वतःचा उद्धार स्वतःच करून घेतो. दुसऱ्याच्यासाठी उद्धारासाठी वाट पाहत नाही. वाट विचारावी, पण वाट चालायला कोण जाणार, आपणच चालायला पाहिजे ना. वाट दाखवणारे कोण आहेत, संत. मार्ग दावून गेले आधी दयानिधी संत ते तुकाराम महाराज बरोबर सांगून ठेवतात. ते म्हणतात मार्ग दावून अगोदरच गेलेत ते, आता ते फक्त चालायचे आहे. आम्हाला चालायची नाही. जो चालणार नाही ना तो त्याचा शत्रू आहे. आणि जो चालतो ना त्या वाटेने, भले किती दिवस लागणार आहेत, किती वर्षे लागणार आहेत याचा अंदाज न घेता चालायला चालू करतो. माझ्या सद्गुरूंनी मला बरोबर सांगितलंय माझं चालणं काम आहे म्हणून चालायला चालू करतो. यालाच तो सापडू शकतो, तो आत्मज्ञानाची प्राप्ती करून घेऊ शकतो असं म्हटलेलं आहे. म्हणून अहम हा पहिला अध्यास कोणता होत असेल आपल्या अंतःकरणावरती तर अहमचा होतो. आणि त्याच अहमला पुढं ममत्व, कर्तृत्व, भोक्तृत्व, नंतर पुत्र, कलत्र, धनप्रतिष्ठा हे कोण वाढवत असतं याचा विचार करण्यालायक आहे. म्हणून वाढतो तो त्याचं कारण ते आहे. त्यामुळे अहंकार जो होतो तो त्या अहंकार हा स्थूल होत जातो, म्हणजे वाढत जातो. तसं मी माझे संकल्प वाढवत राहतो. माझे संकल्प वाढतात त्याला कारण आहे की माझ्या अहंकारामुळे वाढत असतात. आणि अहंकार पुन्हा पुन्हा मग त्यातून शुभाशुभ कर्मे, रागद्वेष, जन्म मृत्यू हे त्याच्या वाट्याला येतात आणि तोच त्याचा शत्रू बनतो. अहंकाराची ही परंपरा आहे.
पहिला अध्यास जर कोणता झाला असेल तर अहम अध्यास म्हणतात. अहम म्हणजे मी, हा मीच पहिलं स्फुरण झालं आणि मी नंतर उरलेले जे शुभाशुभ कर्मे, नंतर रागादी किंवा कामक्रोधादी दोष हे नंतर निर्माण होतात, संकल्पातून निर्माण होतात. आणि म्हणून त्याचा विचार करायला माऊली आपल्याला सांगतात, म्हणून जो तो करत नाही, देहाभिमान धरत नाही, तो त्याचा मित्र आहे. आणि जो ह्या भासात्मक देहाचा अहंकार बाळगत नाही, तोच आत्मज्ञान संपादन करतो, तो उद्धरून जातो. म्हणून उद्धरून जाण्याच्या या पायऱ्या माऊली आपल्याला सांगतात. हे 80 नंबरच्या ओवीमध्ये आपण विचार केलेला आहे त्याचा. मग कालच्या चिंतनामध्ये 80 नंबरची ओवी राहिलेली होती. आता आपण 7व्या श्लोकाकडे येतोय. प्रसिद्ध श्लोक आहे. जितात्मना प्रशांतस्य परमात्मा समाहिता शीतोष्ण सुख दुःखेषु तथा मानापमानयो. आता द्वंद्वांचा विचार सांगितलेला आहे. दोन गोष्टी होतात. ज्यावेळी दोन होतं ना त्याचा त्रासच होतो. एक अनुकूल प्रतिकूल द्वंद्वच आहे. सुख आहे, दुःख आहे, शीत आहे, उष्ण आहे, चांगलं आहे, वाईट आहे. ही सगळी द्वंद्वाची उदाहरणं आहेत. मान अपमान, निंदा स्तुती, या सगळ्या गोष्टी आहेत ना, फक्त विषयाचं मात्र आहे. सगळं विषयाच्या द्वारे येणारे हे सगळे आहेत गोष्टी. द्वंद्व जी येतात ती विषयाच्या द्वारे येतात. म्हणून म्हटलेलं आहे जितात्मना शब्द वापरलेला आहे. ही द्वंद्व आहेत. म्हणून ज्यानं जितात्मा म्हणजे त्यानं मन बुद्धी जिंकलेले आहे, तो प्रशांतस्य. प्रशांतस्य म्हणजे एकदम शांतीचा अनुभव घेतो. ज्याचं मन धावायचं बंद झालं ना तर त्याला शांती वाटायला लागते. इंद्रिय नको ती मागणी करतात, पण ती मागणी नाही पुरवली ना, ती इंद्रिय आपोआप आहे त्या ठिकाणी शांत होतात. आपण जर मागणी पुरवत राहिलो ना, ती परत मागणी करत राहतात. मग मागणी त्यांची पूर्तता केवढी करावी? जेवढी मला गरज आहे, ज्यामुळं माझं स्वास्थ्य, मनस्वास्थ्य, शरीर स्वास्थ्य बिघडणार नाही, एवढीच त्यांची पूर्तता करावी. त्याच्या पलीकडे त्यांच्या मागणीची पूर्तता करू नये असं शास्त्र सांगतं. म्हणून त्यांना एकदा जिंकून घ्यावी. म्हणून मन आणि बुद्धीला, इंद्रियांना जो जिंकतो त्यांची इंद्रिय जे आहेत किंवा तो शांत होतो आणि परमात्मा समाहिता म्हणजे त्याचा परमात्मा कोठे दूर नसून साक्षात त्याच्या जवळच आहे, तो त्याशी जवळ आहे हे त्याचा अनुभव त्याला येतो. आणि त्यामुळं त्याला जी भेडसावणारी द्वंद्व आहेत ती द्वंद्व निघून जातात. ती कुठली सांगितली बघा, इथं 3 द्वंद्व सांगितलेले आहेत, पण ही अगदी एक लाक्षणिक अर्थानं सांगितलेलं आहे. शीत उष्ण, सुख दुःख आणि मान अपमान असे 3 जोड्या इथं सांगितलेल्या आहेत द्वंद्वाच्या. द्वंद्व म्हणजे 2. ह्या दोन्हीमुळेच आपल्याला त्रास होतो. मग त्यात अजून आपल्याला वाढवू शकतो. प्रतिकूल, अनुकूल, प्रतिकूल किंवा आणखीन काय असेल ते चांगलं वाईट, खरं खोटं, अशा द्वंद्वाच्या जोड्या ज्या आहेत निंदास्तुती तर आपल्याला वाढवता येतील. माऊलींनी त्याच्यावरती अर्थ बघा. ज्याने अंतःकरण जिंकलं आणि शांत झालेला आहे त्याला परमात्मा दूर नसतो. परमात्मा समाहिता. कोण तो कसा असतो तर शीतोष्ण सुख दुःखेषु तथा मानापमानयो असा योगारूढ झालेला असतो. त्याला मान अपमान, सुख दुःख, निंदास्तुती ही द्वंद्व समान वाटतात. तो 2 वेगवेगळी मानत नाही. स्तुतीला आणि निंदेला समान मानतो. अवघड गोष्ट आहे, फार अवघड गोष्ट आहे. आपल्या प्रापंचिकांना तरी ही गोष्ट फार भेडसावणारी आहे. आणि ज्या ठिकाणी आपण बाहेर जर सामाजिक काही कार्य करत असू ना, त्या ठिकाणी तरी भयंकर ही उद्भवतात. कधी कधी घरामध्ये ती उद्भवणार नाहीत, कधी कधी मठात आणि मंदिरात जरा शांत राहतील, कारण काहीतरी बंधनं असतात म्हणून. पण जेव्हा सामाजिक कार्यामध्ये एखादी व्यक्ती जाते ना, त्यांना या द्वंद्वाला सामोरं जावं लागतं. म्हणून एखादा समाज करता जो असतो, समाज सुधारक म्हणतात, असे खूप होऊन गेले. याचा अर्थ ते मुक्त झालेच असं नाही. समाजासाठी खूप काम केलं असेल त्यांनी, केलं, खूप पुण्य प्राप्त केलं, पण पुण्यानं काय मोक्ष मिळत नाही. पापानं तो जात नाही आणि पुण्यानंही मिळत नाही. आणि पाप पुण्य समान झाली तरी ती मिळत नाही. त्यासाठी पाप पुण्य नष्टच व्हावी लागतात, त्याच वेळीच मोक्षाची प्राप्ती होते. म्हणून इथं म्हटलेलं आहे की मान अपमान, निंदा स्तुती ही जी आहेत शीत उष्ण. शीत उष्ण हे स्पर्शाच्या बाबतीत वापरलेलं आहे, पण त्या नुसत्या त्या दृष्टीनं नाही बरं काय. ते अनुकूल आणि प्रतिकूल याचं ते द्योतक आहे. तो शब्द जो आहे वाचक आहे त्याचा, ते एक लक्षण केलेलं आहे त्याचं, आणि त्या दृष्टीनं तो शब्द वापरला शीत उष्ण. ना तर शीत उष्ण फक्त एकाच इंद्रियापुरता तो कामाला येणार, म्हणजे त्वचेलाच कळतं थंड आणि उष्ण.
मग उरलेल्या इंद्रियांचं काय? म्हणून त्याचा व्यापक अर्थ काढायचा आपण. कोणता? तर अनुकूल आणि प्रतिकूल लागू पडते सगळ्यालाच. जे अनुकूल आणि प्रतिकूल मला जाणवते ना, त्यामुळंच मला या परमात्मा जवळ असून सुद्धा माझी इंद्रिय न जिंकल्यामुळं मला या द्वंद्वाला सामोरं जावं लागतं, असं माऊलीने म्हणजे भगवद्गीता सांगते. प्रसिद्ध श्लोक आहे बरं का. जितात्मना प्रशांतशे परमात्मा समाहिता शीतोष्ण सुख दुःखेषु मानापमानयो. चिंतन करण्यासारखं आहे, लिहून ठेवून त्याच्यावर चिंतन करण्यासारखं आहे. अगोदर लिहावा, पाठांतर करावा, दिवसभर त्याच्यावर चिंतन करावं, आपलं मत असेल तर लिहून काढावं. असे खूप चिंतनाचे प्रकार आहेत. ज्यावेळी ते आपल्यात उतरण्यासाठी जो प्रयत्न आपण करतो ना, तो त्यासाठी. दुसऱ्याला सांगण्यासाठी करत असो आपण तर त्याचा कमी उपयोग होतो, पण आपल्यासाठी जर करत असो ना तर खूप उपयोग होतो. हा मुद्दा लक्षात घेऊन कुठल्याही ओवीचं आणि श्लोकाचं चिंतन अशा पद्धतीनं करावं. त्यावरती माऊलीने फार सुंदर ओव्या दिलेल्या आहेत बघा. इथे म्हणतात की ज्यानं हे अंतःकरण जिंकलं, जो शांत झालेला आहे तो परमात्मा त्याच्याजवळ नित्य प्राप्तच असतो. त्याला कुठं प्राप्त करायला जायला लागत नाही, त्याला लगेच कळतं. जेव्हा इंद्रिय शांत होतात ना त्यावेळी शांतीची अनुभूती येते. आणि शांती म्हणजे हे आत्म्याचं स्वरूप आहे. निर्मलम निष्कलम शांतम अशी श्रुती बोलतेच ना. कुणाचं वर्णन केलंय? निर्मल, तो निर्मल आहे, निष्कलंक आहे आणि शांत आहे, तो आत्मा आहे. आता हे शांतीची अनुभूती कधी येईल? ज्यावेळी धावणारी इंद्रिय आहेत रजोगुणानं ती शांत होतील ना, आणि आपण क्रिया, आपली निष्क्रियता होईल त्या इंद्रियांची, तेव्हाच आपल्याला खऱ्या शांतीचा अनुभव येईल. आणि म्हणून तिथं म्हणलेलं आहे परमात्मा त्याच्याजवळ नित्य प्राप्त आहे, असं त्या शांतीत त्याला अनुभवायला येईल. आणि म्हणून त्याच्या आयुष्यातले किंवा त्याला अनुभवायला येणारी सगळी द्वंद्व, मान अपमान, निंदा स्तुती, हे सुख दुःख त्याला अनुभवायला येणार नाहीत. भले अनुभवाला येणार नाहीत, फार वरचा विचार आहे, परंतु अनुभवाला आली तर तो त्याच्याकडे दुर्लक्ष करतो. बऱ्याचशा जीवनमुक्तांना काय सुख दुःख नाहीत का? आहेत, पण असली तरी ती तेवढ्यापुरती असतात. एक महात्मे सांगतात की त्यांच्याकडे एक मुलगा लहानपणापासून होता, ती संन्याशी मूळची, पण येऊन राहायला त्यांच्याकडे झोपडीत त्यांची सेवा करत राहायला, मोठा झाला. त्याला त्यांनी शास्त्र शिकवलं, उपनिषद शिकवली, वेद शिकवले, चांगला तयार केला. पण तरुणपणामध्ये त्याचा कशात तरी मृत्यू झाला. आणि मृत्यू झाल्यानंतर ते महात्मे संन्याशी होते तरी अगदी हमसून हमसून रडू लागले. लोक सगळे गावातले जमा झालेने म्हणले एवढे संन्याशी आहेत, आणि म्हटले कशाला तुम्ही रडताय? तुम्हीच तर आम्हाला सांगताय ना सुख दुःख समान माना वगैरे, आणि तुम्हीच रडायला लागलाय. तर ते ऐकायला तयारच नाही, ऐकत मग रडतच राहिले. त्यावेळी दुसरे महात्मा तिथं त्यांच्यासाठी, त्यांच्या सांत्वनासाठी आले होते. ते म्हणले चला त्यांना खोलीत घेऊन गेले. आणि खोलीत गेल्यानंतर दार बंद केल्यानंतर दोघं गप्पा मारायला लागले. त्यावेळी ते महात्मा बोलतात, जे रडत होते ते रडायचं त्यांनी बंद केलं. म्हटले मी जर रडलो नसतो तर रडायचं मला नाटक करावं लागलं, तर ही लोक इतकी रडली असती तर ह्यांना समजवण्यामध्ये माझा वेळ गेला असता. आता मी रडायला लागल्यामुळं ही शांत आहे आणि मला समजवायला लागल्यात, माझं काम निम्म झालं, म्हणून मी ते नाटक केलं. असं नाटक सुद्धा सुखदुःख आपण म्हणतो ना होत नाहीत, तर अशा पद्धतीने ती आपली सुखदुःख घालवतात. कारण त्याला खरं वास्तव रूप प्रपंचाला त्यांनी दिलेलंच नसतं. शरीर मिथ्या आहे, संसार मिथ्या आहे, सगळ्या वस्तू मिथ्या आहे, अशा मनाचा निश्चय त्यांनी ठाम केलेला असतो. त्यामुळं त्यांच्याकडून त्याचा नाश जर झाला तर ते म्हणतात खोटंच होतं गेलं, त्यात काय एवढं, त्यांना त्याचं काहीच वाटत नाही, म्हणून त्यांना सुखदुःख समान वाटतात. मुद्दा हा आहे की सुखदुःख समान वाटण्याची कारण ते आहे. म्हणून इथं त्याला शीत उष्ण, मान अपमान, सुखदुःख ही द्वंद्व समान वाटतात. आणि म्हणून या ठिकाणी अनुकूल प्रतिक्रियेतून तो बाहेर पडतो आणि शांतीचा अनुभव घेतो. म्हणून प्रशांतस्य हा शब्द त्यासाठी वापरलेला आहे. माऊलींची 81 नंबरची प्रसिद्ध ओवी आहे बघा, लिहून ठेवण्यासारखी, नोंद करण्यासारखी. तया स्वांतकरण जिता सकळ कामोपशांता परमात्मा परोता दूर नाही. कसं आहे बघा, देव दूर नाही कुणासाठी म्हणून सांगितलंय, तया स्व अंतकरण जिता, स्वतःचं अंतःकरण ज्यानं जिंकलेलं आहे ते जिथं जितात्मना शब्द वापरला बघा, त्यासाठी माऊलींनी स्वांतकरण जिता असा शब्द वापरला. सकळ कामोपशांता, ज्यांच्या इच्छा शांत झालेल्या आहेत, मागणी
अंतःकरण मागणी करायचं बंद झालेलं आहे. असा सकळ कामोपशांता हा प्रशांतस्य शब्दाचा अर्थ केलेला आहे. जो श्लोकामध्ये प्रशांतस्य शब्द आहे ना, त्याचा अर्थ माऊली करतात सकळ कामोपशांता. शांत कशानं होईल? ज्याच्या इच्छा बंद होतात ना, त्याच वेळी शांतीचा अनुभव येतो. जितक्या इच्छा अधिक तितकी अस्वस्थता अधिक, तितकी तळमळ अधिक, तितका त्रास अधिक. आणि जितक्या इच्छा कमी, आपण हा प्रयत्न करून करायला हरकत नाही. आपण आपल्या इच्छा जर कमी करत आणल्या ना, आपल्या गरजा कमी करत आणल्या ना, गरजा शब्दाचे अर्थ आहेत आधी अनावश्यक जे आपण पुरवतो ना, ते जर कमी करत आपल्या स्वतःच आणलं ना, तर आपल्याला शांतीचा अनुभव येतो. काय कुणाकडे मागायला लागत नाही, सगळं कमीच लागायला लागते ना, आणि त्यामुळे आपणच शांत होतो. हा अनुभव घेण्यासारखा आहे. म्हणून म्हटलं सकळ कामोपशांता. काम शब्दाचा अर्थ आहे इच्छा. ज्यांच्या इच्छा सगळ्या शांत झालेल्या आहेत असा परमात्मा परोता दूर नाही. परोता म्हणजे तो बाजूला नाही, दूर नाही. ज्यानं स्वतःचं अंतःकरण जिंकलं, वैश्विक इच्छा नष्ट झाल्या, त्या पुरुषाला परमात्मा वस्तुता भिन्न आणि देशता दूर नाही. म्हणजे कुठल्या तरी ठिकाणी देव आहे असं त्याला वाटत नाही. देव माझ्याजवळच आहे. हा मुद्दा कसा आहे बघा. देव माझा आहे. पहिल्यांदा तिथं देव आहे, तो देव माझा आहे. मग नंतर म्हणतो मी देवाचा आहे. पुढच्या भक्तीच्या प्रांतामध्ये गेल्यानंतर म्हणतो मी देवाचा आहे, कारण देवाकडे त्याला सोपवलेला असतो. अगोदर कर्मयोगामध्ये कर्तव्य करत असतो ना, त्यावेळी म्हणतो देव माझा आहे. नंतर म्हणतोय मी देवाचा आहे, म्हणजे आपलं सर्वस्व त्याच्याकडे सोपवलं. आणि तिसऱ्यांदा म्हणतो तो ज्ञानयोगामध्ये गेल्यानंतर तो देव आणि मी एकच आहोत. ही ऐक्याची भूमिका आहे. ऐक्य ज्याला आपण म्हणतो, जीव ब्रह्मैक्य ज्याला आपण शब्द वापरलेला आहे, तो तिथं ज्ञानयोगामध्ये अनुभवला येणारा प्रांत आहे. याचा विचार त्यामध्ये सांगितलेला आहे. म्हणून इथं म्हटलेलं आहे की त्याच्यासाठी देव दूर नाही. आत्मा आपल्यासाठी दूर आहे का? मी माझ्यासाठी दूर आहे का? बघा, विचार केला की लगेच समजायचं. सगळ्यात जवळ कोण असेल माझ्याजवळ? मी. दुसरं कोणच नसतं. आणि मी मलाच किंमत देत नाही आणि दुसऱ्या गोष्टीला किंमत देतो. समोर दिसणाऱ्या, ऐकू येणाऱ्या किंवा अनुभवला येणाऱ्या, वळ समोर असणाऱ्या गोष्टी आहेत त्यांना मी किंमत देतो. नातलग माझ्यापासून दूर आहेत, वस्तू माझ्यापासून दूर आहेत, बँकेतला बॅलन्स माझ्यापासून दूर आहे, सोनं नाणं तिजोरीमध्ये आहे, दूर आहे. मला उठायला झालं नाही. समजा मी झोपलेलो आहे आणि मला अगदी छातीत कळ आली, आता उठायलाच येत नाही. त्यासाठी त्यावेळी माझ्यासाठी कोण कोण आहे सांगा? माझ्या तोंडातून शब्दही बाहेर पडणार की माझी बायको जवळ झोपलेली आहे, पण तिला पण सांगता येईना. म्हणजे माझ्यासाठी ती जवळ आहे का? खूप दूर आहे. माझी मुलं तरी दुसऱ्या खोलीमध्ये आहे, माझे नातलग त्यांच्या घरामध्ये आहे. मग आता कुठल्याचा उपयोग करू? बँकेतल्या पैशाचा उपयोग रात्रीचं करू काय? काहीच नाही. मला डॉक्टरला बोलवायला मला फोन उचलता येईना. माझा फोन माझा म्हणत होतो, तोही मला उपयोगाला येईना. म्हणून मीच फक्त माझ्याजवळ आहे. मग त्या माझ्याजवळ असणाऱ्या मीचा मी सतत त्या अनुसंधानामध्ये का राहू नये? याला म्हणायचं स्वरूपाचं अनुसंधान ठेवणं. मी माझ्यावरच अवलंबून राहणं, मी माझ्यातलाच सुखाचा अनुभव घेणं. सुख माझ्यामध्ये आहे, ते सुख मी आहे असा अनुभव घेणं म्हणजे परमात्मा दूर नाही असा अनुभव त्याला येतो. पण हे घेतो किती माहिती आहे काय? तो सकळ कामोपशांता झाल्यानंतर, स्वांतकरण जिता झाल्यानंतर. जर त्यानं आपलं अंतकरण जिंकलं, सगळ्या इच्छा त्याच्या निवृत्त झाल्या. सगळ्या होत नाहीत सगळ्या, पण ज्या आहेत काही त्याला संवादी, असा विसंवादी 2 शब्द वापरलेले आहेत. संवादी इच्छा असू देत, मला नाम घ्यायची इच्छा आहे, ग्रंथ वाचायची इच्छा आहे, सद्गुरूंना भेटण्याची इच्छा आहे, संवादी इच्छा आहे. काय ह्या इच्छेनं काय आपण कुठल्या तरी कर्माच्या बंधनात पडत नाही. पण अशा इच्छा वैश्विक इच्छा नसाव्यात की ज्यामुळं मला कर्माचं बंधन वाढेल, ज्यामुळं माझी शांती निघून जाईल. म्हणून ज्यांच्या इच्छाच निवृत्त झालेल्या आहेत, म्हणजे इच्छा संपणं ही शक्य गोष्ट आहे, इच्छा संपवणं ही शक्य गोष्ट आहे, आणि इच्छा पूर्ण करणं ही अशक्य गोष्ट आहे. परमपूज्य म्हणतात, एक दृष्टांत दिलेलं आहे की इच्छा पूर्ण करणं ही फार कठीण अवघड गोष्ट आहे. त्याला प्रपंच म्हणतात. इच्छा आणि प्रपंच जवळजवळच राहतात. आणि इच्छा मागणीच आपली संपवणं, इच्छा बंद करणं ही शक्य गोष्ट आहे. आपल्या हातात काय आहे सांगा? इच्छा बंद करणं
काही इच्छा पूर्ण करणं तर इच्छा बंद करणं हे आपल्या हातात आहे. इच्छा पूर्ण कशा होतील सांगा ना. आता एक इच्छा झाली तर दुसऱ्यांदा ती पूर्ण होते ना, होते, तोपर्यंत दुसऱ्या इच्छेची तयारी सुरूच झालेली असते. त्यामुळं आपल्या आयुष्यातल्या इच्छा पूर्ण करायच्या नादाला लागू नये. उलट त्या इच्छा जर कमी कशा उद्भवतील, आपल्या अंतःकरणातून जी निर्मिती होते ते कमी कशी होतील याकडे प्रयत्न आपण ठेवला पाहिजे. म्हणून नेहमी सगळे संत शक्याचा विचार करतात. व्हॉट इज अ पॉसिबल, इम्पॉसिबलचा कधीही विचार करत नाही ना. जे होणारच नाही ते जगाला त्यांनी कधीच सांगितलेलं नाही. ते म्हणतात इच्छा पूर्ण करणं अशक्य आहे. प्रपंच पूर्ण झाला असा म्हणणारा एकही माणूस आपल्याला भेटत नाही. माझा प्रपंच आता पूर्ण झाला, प्रपंच पूर्ण झाला का? इच्छा आहेत म्हणून. आणि इच्छा अपूर्ण राहिल्या म्हणून. अपूर्ण राहिला की त्याला प्रपंच म्हणतात. संसाराचं रूपच आहे अपूर्णता. परमार्थाचा दुसरा विचार करून बघा, परमार्थ पूर्ण झालाय अशी मंडळी संत मंडळी आपल्याला भेटलेत, आपल्या जवळच आहेत. लांब कुठं जायला लागत नाही. परमपूज्य काका आहेत की जे म्हणतात माझा परमार्थ करून संपला. म्हणजे बघा, आमचा अजून प्रपंच संपायचा आहे. त्यांनी प्रपंचही केला, परमार्थही केला आणि दोन्हीनाही संपून रिकामे झालेत. हे रिकाम पण फार मोठं आहे. म्हणून त्याला म्हणलेलं आहे स्व अंतःकरण जिता झाला तर सकळ कामोपशांता होईल. म्हणजे इच्छा थंड कधी होतील माहिती आहे का? माझं धावणारं अंतःकरण जे आहे, संकल्प करणारं, निश्चय करणारं किंवा कशाचं तरी चिंतन करणारं जे माझं अंतःकरण आहे ते जेव्हा शांत होईल. म्हणून सगळ्या संतांनी नाम हा त्याच्यावरचा उपाय सांगितलेला आहे. सतत नाम घ्यावं. नाम घेतल्यामुळं अंतःकरणाची शुद्धी आणि शांती होते आणि त्यामुळं आपल्याला इच्छा कमी व्हायला सुरुवात होतात. हा नामधारकांचा, खूप नामधारकांचा अनुभव आहे. ती चेहऱ्यावरच दिसतात बरं काय. ज्यांनी नाम सतत घेतात ना ती थंड शांत झालेली असतात. तुकाराम महाराजांचा अभंगच आहे, नाम घेता मन निवे, म्हणजे मन थंड होते. निवणे शब्द वापरला. नाम घेता मन निवे वाचे अमृतची स्त्रवे होता ती बरवे ऐशे शकून लाभाचे. महाराज बरोबर बोलतात. नाम घ्या तुम्ही शांत व्हाल. इथं म्हणतात सकळ कामोपशांता. इच्छा ज्यांनी पूर्ण केल्या असा शब्द नाही. इच्छातून जे निवृत्त झाले ते. इच्छा संपल्या सकळ कामाची शांती झाली असा अर्थ होत नाही बरं काय त्याचा. नाही तर चुकीचा अर्थ त्यातून निघतो. परमपूज्य काकानी आपली गणपतीची आरती जी आहे ना, सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची नुरवी, आणि पुढे पुढे वर्णन आहे बघा त्याचं की ते काय होतं की आमची सगळ्या वासना तो पूर्वी, तर तो पुरवत नाही तर तो शांत करतो. पुरवणारा नाही तो. आणि पुरवण्यासाठी तिच्याकडे मागणी करू नये. उलट म्हणावं देवा माझ्या इच्छा यायच्या बंद कर, म्हणजे तुझ्याकडे मी काहीच मागत नाही आणि तुझ्याकडे काहीच मागू नये एवढीच एक इच्छा माझी आहे. शेवटची इच्छा काय ठेवावी, तुझ्याकडे काहीतरी मागायची इच्छा होणं हीच इच्छा माझी बंद करून टाक. म्हणजे काहीच मागूसं वाटत नाही. कारण काय मागून घेतलं तर त्याचा परिणाम आपल्यावर काय उपयोग होत नाही, पूर्ण होत नाही ना. म्हणून सकळ कामाची निवृत्तीच व्हायला लागते. आसक्तीतून आपण बाहेरच पडावा लागतो. तेव्हाच खऱ्या अर्थानं आपल्याला शांतीचा अनुभव येतो. प्रशांत आता हे केव्हा जितात म्हणा, म्हणजे स्व अंतःकरण जिता. ज्यानं आपलं अंतःकरण जिंकलेलं आहे त्यालाच परमात्मा जवळ आहे. परमात्मा परोता दूर नाही, तो फारसा कुठं लांब नाही, अगदी जवळ आहे. म्हणून अंतःकरण, विषय आणि इच्छा हे परमात्मा प्राप्तीतले अडथळे आहेत. कायम लक्षात ठेवायचं. अंतःकरण ते अंतःकरणातून निर्मिती करणारे विषय, मन विषय करत असतं, मागणी करत असतं. आणि त्या इच्छेमुळं हा स्वतःला अडकून घेतो, अंतःकरणामध्ये बद्ध होतो. म्हणून इथं म्हणलेलं आहे सकळ कामोपशांता स्व अंतःकरण जिता. ज्यानं स्वतःचं अंतःकरण जिंकलेलं आहे ना त्याच्यासाठी परमात्मा दूर नाही. परमात्मा परोता दूर नाही. भाष्य करताना माऊलींनी जितात्मना प्रशांतस्यवर केलेला शब्द आहेत ते. जितात्मनाला म्हणतात की स्व अंतःकरण जिता, आणि प्रशांतस्यला शब्द वापरलाय सकळ कामोपशांता. सुंदर आणि सुटसुटीत शब्द माऊलींनी वापरले ज्ञानेश्वरीमध्ये. फार अजिबात काही किचकटपणा नाही.
म्हणजे काय, ज्यांच्या सगळ्या इच्छा निवृत्त झाल्यात ना, तोच अधिकार आहे देवाला जाणण्याचा. नाही तर कसे इच्छा मध्ये येतात ना सारख्या. मी जरा जरी डोकावून पाहायला लागलो आणि देवाकडे बघायला लागलो, आलीच इच्छा म्हणून समजायची. साधं मंदिरात गेल्यानंतर सुद्धा माझ्या चपला कोण नव्या उचलून घेऊन जाते की काय, काय माझ्या गाडीची किल्ली गाडीलाच राहिली की काय, असा नमस्कार करताना सुद्धा आठवण येते ना आपल्याला. देवाला पाहताना ही इच्छा मध्ये आली, झालं काय दर्शन? मग नाही दर्शन झालं. दर्शनाच्या मध्ये बनणारे हे अडथळे आहेत, म्हणून नामात सुद्धा हेच अडथळे येतात. त्यामुळे नाम घेताना नाम यासाठी करावं की माझं अंतःकरण शांत आणि शुद्ध व्हावं, बाकी काही गरज नाही नामात. नाम तेवढं काम चांगलं चोख करते बरं का. आणि एवढं शांतनी स्वच्छ झालं तर ते परमात्मा प्राप्तीच्या योग्यतेचंच झालं ना. परत आणि परमात्मा प्राप्ती कुठं राहिली? म्हणून पुढे म्हणतात, परमात्मा परवता दूर नाही, त्याच्यासाठी देव दूर नाही, देव जवळच आहे. कुणाला? एवढंच काम करा म्हणतात माऊली. एक सकळ कामाची शांती म्हणजे इच्छेतून निवृत्त व्हा आणि स्व अंतकरण जितणं, म्हणजे स्वतःचं अंतकरण माझ्या आज्ञेशिवाय बाहेर जाणार नाही, एवढी ते आहे. बाहेर न जाता शक्य नाही, मात्र जगणं शक्य नाही. ते जातं, काहीतरी करावं लागतं, काहीतरी बोलावं लागतं. त्यामुळं अंतकरणाला थोडं बाहेर पडावं लागतं. पण केव्हा? माझ्या इच्छेप्रमाणे. जसं ते कूर्माचं एक उदाहरण दिले ना, कासवाचं. ते कासव काय करतंय? ओवाळीला अवयव पसरी, म्हणजे मला वाटलं तर ते अवयव बाहेर काढतं, नाहीतर गप्प बसलेलं असतं. असं आपल्याला करता येते का? नाही. आमची इंद्रिय भरकटलेली कुठे वाटत तिकडे असतात आणि ती त्यांच्या मनानं करतात आणि त्याने केलेल्या उच्चापती मला भोगायला लावतात. ते असा मुद्दा आहे. मुलं काय करणार नाही, काही टार्गेट मुलं घरातले असतात बघा, कुठं ते चोऱ्या करतात, कुणाच्या आंबे चोरून आणतात, कुणाच्या काचा फोडून येतात. संध्याकाळी सगळी ती गल्लीतली कॉलनीतली माणसं येतात, तुमच्या पोराने असं केलं बघा. असा प्रकार इंद्रियांच्या बाबतीत आपला घडतोय बरं काय. संध्याकाळी झोपल्यानंतर कळायला लागते, इतकं खायला नको पाहिजे होतं, मग अशी इतकं बोललो, ते चुकीचं झालं बरं काय. हे केव्हा? हे इंद्रियांनी केलेलं मला कळलंच नाही, भांडण निर्माण झाल्यावर कळलं. ते फोन केला त्यानं, अहो सकाळी काय तुम्ही बोलला, चुकीचं बोलला. नाही माझी जरा जीभ घसरली. आता घसरली म्हणजे काय? तो स्व अंतकरण जिता नाही म्हणून. बघा, यांच्या उचपतीचं मला भोगावं लागतं, म्हणून यांना योग्य वेळी ताब्यात ठेवणं हेच आपलं काम आहे. एक चारोळी फार सुंदर आहे मराठीतली बघा, की स्वतःभोवती कुंपण हवं म्हणजे आपलं जग ठरवता येतं. बाहेर बरबटलेलं असलं तरी स्वतःपुरतं सारवता येतं. कसं सुंदर चारोळी केलेली आहे बघा. स्वतःभोवती म्हणजे आपल्या अंतःकरणाभोवती, आपल्या इंद्रियाभोवती कुंपणात ठेवली पाहिजे. त्यांना भरकुडू देऊ नयेत. म्हणजे जशी ओढाळ जनावर असतात ना, तशी इंद्रियांची सवय आहे. कुठल्याही पिकामध्ये ते घुसतात. पिकामध्ये म्हणजे शब्दस्पर्श रूप रसगंधाच्या ही जी पिकाची नावं आहेत, यांचे एक वेगळ्या स्वरूपामध्ये ते कुठेही घुसतात. म्हणून इथं म्हणलेलं आहे, स्वतःभोवती आपण कुंपण करावं. म्हणजे काय होईल? माझ्या जगामध्ये मला राहता येतं, माझ्या पद्धतीचा आनंद मला लुटता येतो. म्हणजे त्यानुसार आत्मनेम आत्मनातुष्टा स्थितप्रज्ञस्त दोचते. आत्म्यातला आनंद तो तुष्टला की तर त्याचाच त्याला आतल्या आत भोगता येतो. तिकडून आनंद नाही, तो आनंद आतल्या आत भोगतो. केव्हा? ज्यावेळी कुंपण असेल त्यावेळी. बाहेरचं जग बरबटलेलं आहे असं नका, स्वतःपुरतं सारवता येतं, म्हणजे माझं मला पाहता येतं. बाहेरच्या जगाला दुरुस्त करण्या इतकी माझ्यात क्षमता नाही. माझं आयुष्य जे आहे ना शॉर्ट आहे, आणि तेवढ्या काळात मी स्वतःला सुधारण्या इतकंच माझ्याकडे आयुष्य शिल्लक आहे. दुसऱ्याला सुधारण्या इतकं आयुष्य माझ्याकडे नाही. त्यामुळे दुसऱ्याला सुधारण्यासाठी काही बोलू नये, दुसऱ्याला सुधारण्यासाठी काही सांगू नये. कारण रामादी कृष्णादी अवतार होऊन गेले, तुकोमादी ज्ञानदेवासारखे संत होऊन गेले, तेव्हापासून सांगत आले तर अजून सुधाराय नाही. आम्ही लोकांनी सांगून ती काय सुधारणार आहेत काय? सुधारण्यासाठी नाही, मला सुधारायचं आहे. मी अभ्यास का करतो? मला सुधारायचं आहे. मी का बोलतो? मला सुधारायचं आहे. मी मार्गदर्शन का करतो? मला सुधारायचं आहे. देगलूरकर महाराज म्हणायचे मी 50 वर्ष जरी ज्ञानेश्वरी सांगतो. धुंडा महाराज देगलूरकर म्हणायचे जवळजवळ 50 वर्षे मठामध्ये ज्ञानेश्वरी सांगितली. आणि ते म्हणले मी ज्ञानेश्वरी कशाबद्दल सांगतो? मला अजून कळायची आहे म्हणून मी सारखी सांगत बसतोय. हा मुद्दा फार महत्वाचा आहे. तर इथं म्हणतात स्वतःभोवती आपण जर कुंपण केलं तर आपल्या जगामध्ये मला वावरता येतं आणि त्या जगातला आनंद मला लुटता येतो. बाहेरल्या जगातले विकार जेव्हा आतमध्ये घुसतात तेव्हा माझ्या आनंदावरती विरंजन पडतं. हे नको ते विकार, लोकांचे दुष्ट विचार
लोकांची दुष्ट संगत, या सगळ्या गोष्टीमध्ये मी अडकून राहतो आणि हे विकार मला त्रस्त करतात. म्हणून मी कुंपण घालून बसावं, की मला नामाला आणि ध्यानाला बसताना तरी कुंपण घालावं, तत्वविचार चिंतन करत असताना तरी कुंपण घालून बसावं. इतर वेळी दरवाजा मग गेट उघडं ठेवलं तरी चालते, पण त्यावेळी तरी गेट बंद करायला पाहिजे. कुत्रेही आत येतील, कुठलीही कामक्रोधादी असतील ना, ती गेट बंद असलं तर बरं आहे. पण ते बंद करण्यासाठी किंवा नाम घेताना, ध्यान करताना, तत्वचिंतन करताना, एक सखोल अभ्यास, आपण सूक्ष्मशास्त्राचा अभ्यास करताना आपण आपल्या अंतःकरणाला जपलं पाहिजे, त्याला स्वाधीन करून घेतलं पाहिजे, त्याच्यावर आपलं प्रेम असायला पाहिजे. आपलं प्रेम नसतं आपल्यावरती. म्हणून बरेच वेळा संत म्हणतात, समर्थ तरी म्हणतात, मना सज्जना म्हणलेलं आहे. मनाला ते आपलं मानतात, त्याला गोड मानतात, त्याला चांगली पदवी देतात, कारण त्याच्यावर प्रेम असायला पाहिजे. आपलं प्रेम नसतं, त्याची उगानिगा आपण टाकवत नाही. रोज फिरायला जातो शरीरासाठी, रोज व्यायाम करतो शरीरासाठी. मनाचा व्यायाम कधी केला आपण? केलेलाच नसतो. म्हणून ते मन त्रस्त असतं, सारखं मन रोगी राहतं. रोगी मन मला भोगी करतं आणि भोगातून परत रोगामध्ये नेतं. या सगळ्या गोष्टीचा विचार केला. माऊली बोलतात ते किती खरं आहे. स्वांतकरण जिता, स्वतः वापरला शब्द. मग आपलंच आपल्याला जिंकता येते. म्हणून मगाशी आपण विचार केला, स्वतःभोवती कुंपणावं. जगाचा विचार केला ना तर बिरबल कबीर त्यांचे अकबर बिरबलाची काय कुणाची कथा सांगतात की त्याला म्हणे त्याच्या पोरग्याला कुठंतरी काय काटा टोचला रस्त्याला, तर ते राजा काय म्हटला प्रधानाला, सगळ्या राज्यातनं सगळ्या गालीचा अंतरून टाक, सगळे काटेच आहेत. प्रधान हुशार होता, म्हणलं कशाला उगीच गालीचा उगीच हातरावे, तुमच्या पोरग्याच्या पायात फक्त चपला घाला, काटे असे ना तिकडे काय, आपल्याला काय करायचं आहे. आणि इतके काटे तरी कसे काढणार आणि इतका गालीचा तरी कसा पसरणार आहे. हाच विचार आपल्याबद्दल करावा. म्हणून परमार्थ स्वार्थ शिकवतो, आणि स्वार्थ म्हणजे स्वतःचा उद्धार करून याला शिकवतो. दुसऱ्याच्या उद्धाराची चिंता करू नये. जाता जाता झाला तर त्यांचा प्रश्न तो आहे, पण आपल्या उद्धाराचा प्रश्न नेहमी आपल्या समोर असावा. म्हणून ते म्हणतात स्वतःचं अंतःकरण, इतरांची अंतःकरण जिंकणं फार अवघड असतं, आणि जिंकण्याच्या प्रयत्नामध्येच माझं आयुष्य वाया जातं. बहिणीला साडी आवडली नाही, ती नेहमीच म्हणते मला आवडली नाही बहिणीला मी साडी घेतली तर. किंवा भावाला स्वयंपाक करून घातला तर तो म्हणतोय आज जरा असा स्वयंपाक केला नाहीच वाटतंय, म्हणजे आवडलाच नाही. किती कुणासाठी करा, कुणाचं समाधानच होत नाही. मग ज्यांचं समाधान होत नाही त्यांच्यासाठी करायला का जायचं, आणि आपलं समाधान बिघडून का घ्यायचं. आणि मुद्दा आहे परमपूज्य काकांच्या भाषेत, दुसऱ्यांचं समाधानी करण्यासाठी, दुसऱ्यांना तृप्त करण्यासाठी जी कधीच होणार नाहीत, त्यासाठी माझी अतृप्तिका आम्ही घ्यावी, किंवा मी तृप्तिका बाजूला ठेवावी माझी, माझं अंतःकरण समाधानी का ठेवू नये. म्हणून इतरांची अंतःकरण जिंकणं सोपं म्हणतात, कदाचित सोपे. कशामुळे? गोड गोड बोललो, खाऊ घातलं तर जिंकता येतं. हा, ते म्हणतील खुश झालो आम्ही तुमच्यावर. दुसरा मुद्दा बघा, पण स्वतःचं अंतःकरण मी माझ्यावर खुश आहे का? प्रसन्न चेतसा मागते शब्द वापरलेला आहे भगवद्गीतेनं दुसऱ्या अध्यायामध्ये. तो प्रसन्न झालेला असतो ना, तो त्याचं अंतःकरण प्रसन्न असतं. प्रसन्न अंतःकरण कधी होईल? ज्यावेळी ते तृप्तीचा अनुभव घेत असतं त्यावेळी. तृप्तीच नाही ना मला, त्यामुळे माझं अंतःकरण मी तृप्त करायसाठी किंवा अंतःकरण जिता व्हायसाठी माझ्यासाठी काही प्रयत्नच करत नाही, दुसऱ्यांना तृप्त करण्याचा मी प्रयत्न करतो. म्हणून ही तर परमार्थामध्ये स्वतःला बदलायची भाषा असते, दुसऱ्याला नाही. जे कधीच बदलता येत नाही ते बदलण्याच्या नादात आयुष्यामध्ये निघून जातं, आणि जे बदलायचं असतं ते आयुष्यावर बदलायचं राहून जातं. म्हणून टागोरांची कविता आहे ना फार सुंदर, हे देवा माझ्यासाठी एक मनाची अशी शांती दे, जे बदलता येत नाही ते न बदललं तर माझं मन शांत ठेव, आणि जे बदलता येतं ते बदलण्यासाठी मला धैर्य दे, आणि जे बदलता येतं आणि जे बदलता येत नाही यातला फरक कळण्याचं शहाणपण दे. अशी एक कविता आहे टागोरांची इंग्लिशमध्ये, फार सुंदर कविता आहे, खूप विचार करायला लावणार आहे. पण दुसऱ्याच्या नादामध्ये स्वतःचं बदलणं विसरून जातो. म्हणून आपल्या स्वतःकडे लक्ष द्यायला परमार्थ शिकवतो, दुसऱ्याकडे नाही. म्हणून इथे स्वतःबद्दल म्हणलंय, मनाचं चंचलत्व जे आहे ते अंतःकरण शुद्ध होणं म्हणजे त्याला जिंकणं आहे. अंतःकरण शुद्ध झालं की शांत होतं, आणि शांत झालं की आपण जिंकलो. पुढे म्हटलंच नाही, सकळ कामोपशांता, परत इच्छा निर्माण होत नाहीत, आणि इच्छा निर्माण नाही झाल्या की आत्मदर्शनाला वेळ नाही, परमात्मा परोता दूर नाही. सकळ अंतःकरण जिता
सकळ कामोपशांता परमात्मा परोता दूर नाही. 81 नंबरची ओळी 6व्या अध्यायातली आहे. खूप काही आपल्याला सांगून जाते. म्हणून आपण स्वतःचा वैरी होतो, कारण आपलं स्व अंतकरण जिंकायला खूप वेळ लागतो. म्हणून मन जे आहे ते नेहमी आत्म्याकडे ठेवावं. आत्माभिमुख म्हणतात त्याला. त्या आत्म्याकडे त्याचं तोंड असलं पाहिजे. ती विषयाकडे जे असतं ना, ते काही काळ असू दे, पण खूप वेळ साधनेच्या वेळी त्याला आत्म्याकडं, हे विषयाकडे धावणार त्याला वळवावं आणि तिकडं लावावं. आता ते बलवान आहे वगैरे वगैरे ती तक्रार पण केली आहे अर्जुनानं. आपण बघायला मिळेल, आपण बघतोय पुढच्या अध्यायामध्ये आले. चंचल ही मनकृष्णा असा त्याने श्लोक पण आहे त्याच्या तोंडात घातलेला, की आहेच ती चंचल आहे, पण त्यांना वैराग्यानं अभ्यासानं तू शांत कर असं त्याच्यावरचं उत्तर आहे. म्हणून त्याच वेळी शांत होईल. सकळ कामोपशांता. म्हणून काम क्रोधादी विकार हे मनाचेच परिणाम आहेत. मला राग येतो, इच्छेचेच प्रकार बघा. मला राग येतो किंवा मला त्याबद्दल कोणाचा तरी द्वेष वाढतो, मत्सर वाढतो, आणि हे सगळं कोणानं कसं शांतीचा अनुभव येईल? काका म्हणतात ना, परमपूज्य काका म्हणतात, जो मत्सरानं द्वेषानं जळतो तो शांत आहे. असं कसं म्हणता येईल? अशांत कुतो सुखम असं भगवद्गीता सांगते. जो अशांत आहे तिथं म्हणतात सकळ कामोपशांता प्रशांतस्य. आता प्रशांतस्य व्हायला तर तो आज जर कुणाचा तरी द्वेष आणि मत्सर करत असेल तर तो शांत आहे असा कसा म्हणता येईल? आणि ते अशांत आहे, त्याला सुखाची तरी कल्पना त्याच्या बाबतीत करता येईल का? अशांतस्य कुतो सुखम. त्या अशांताला सुखाची प्राप्ती होत नाही. म्हणून हे मन आहे, हे मन जिंकण्यासाठी समोर पाहिजे, कारण ते सापडत नाही ना. मन हे कैसे केवडे ऐसे पाहून तरी सापडे, एरवी राहटावया थोडे त्रैलोक्य या. माऊलींची उभे आहे पुढे आले आपल्याकडं. हे मन केवढं कैसे केवडे पाहू म्हणून आता तरी न सापडे. जर बघायला गेलं तर सापडतच नाही. पण एरवी राहटावया थोडे त्रैलोक्य या, फिरायला जर गेलं तर 3 लोकात फिरून येते. एवढं हे छोटंसं आहे. बघायला गेलं तर सापडत नाही आणि फिरून मात्र सगळीकडनं येतं. हा मुद्दा ह्यामध्ये मांडलेला आहे. म्हणून सर्व जिंकलेलं असलं. एका राजाची कथा ते एका याच्यामध्ये सांगितलेलं आहे. देगलूरकर महाराज सांगायचे की तो सर्वजित झाला म्हणे. त्यानं सगळ्या पृथ्वीवरचं राज्य जिंकलं म्हणे, आणि जिंकला आणि सर्वजित झाला. आणि सर्वजित झाल्यानंतर त्यानं दौंडी पेटवली. आता एकही शत्रू राहिला नाही, एकही प्रांत जिंकायचा राहिला नाही. म्हणून मी सर्वजित झालो. आणि आईला नमस्कार करायला गेला. आई तशी कशी होते? ती विचार करणारी होती. ती म्हणले तू सर्वजित झाला असेल, आत्मजित झालेला नाहीस. ज्यानं अंतकरण जिंकलं, ज्यानं मन जिंकलं, तो त्यानं सगळं जिंकलं. बाकी वस्तू जिंकणं फार सोपं आहे, माणसाला जिंकणं सोपं आहे, पण स्व अंतकरण जिता फार अवघड आहे. म्हणूनच पहिल्यांदा शब्द वापरला, स्व अंतकरण जिता जो झालेला आहे त्याचा काम शांत होतो. आणि काम शांत झाला की त्याच्यासाठी विकार शांत झाल्यामुळं पूर्ण शांतीचा अनुभव. आणि शांती म्हणजेच भगवंत आणि आत्म्याचं स्वरूप शांती आहे. निर्मलम निष्कलम शांतम असा तो आत्माच आहे. म्हणजे आत्म्याची प्राप्ती झालीच ना शांत झाल्यामुळं. माऊलींचा अभंग आहे, तिथे म्हणतात समाधी साधन संजीवन नाम असा एक अभंग आहे. त्यामध्ये शांतीची पै शांती निवृत्ती दातार. आपल्या गुरूंचं वर्णन करताना म्हणतात ते शांतीची शांती माझे गुरु आहे. म्हणजे काय? जी शांती मला व्यवहारामध्ये अनुभवायला येते ना, हे जरा शांत पडूया. आणि आपण म्हणतो मी जरा शांत बसणार आहे, आता जरा शांत झालं बघा. हे शांत झाला ही जाणीव शिल्लक असते, आणि शिल्लक असते तोपर्यंत शांतीचा अनुभव खऱ्या येतच नाही. इथं माऊली जे वर्णन करतात ना, ती शांतीची जाणीव संपलेली शांती आहे. ती शांतीची पै शांती निवृत्ती दातार. शब्दाचा अर्थ आहे जेव्हा हा परमात्मा जवळ आहे याचा अनुभव यायला लागतो, आत्मदर्शनाची वेळ येते, त्यावेळी शांत असण्याची जाणीव सुद्धा नष्ट होते. त्याला सकळ कामोपशांता म्हणतात. पंत महाराज बाळकुंद्रीकर जे आहेत त्यांचे एक गुरुबंधू होते कल्लापा नावाचे. एक कथा दिलेली आहे. पंत महाराज बाळकुंद्रीकर आपल्या जवळचे आहे तिथलेच. तर त्यांचा कल्लापा नावाचे एक गुरुबंधू होते. नेहमी शांत असे. त्यांना कधी काही कोण बोललं कधी राग यायचा नाही, खाय जेवायची काय कधी तक्रार नाही, आणि एकदम शांत असते. त्यांना प्रश्न विचारला की आप्पा तुम्ही एवढं शांत कसं काय असताय? काय शांतीचं रहस्य काय तरी तुमच्या? तर म्हणले काय नाही, एवढं काय विशेष काय नाही, मी 1-2 गोष्टी पक्क्या केल्यात म्हणले मनामध्ये. काय? जे माझं आहे ना ते मला कधीच सोडून जात नाही, त्यामुळं ते पकडून ठेवण्यासाठी मी काय प्रयत्न करत नाही. मुद्दा बघा, जे माझं आहे ते मला कधीच सोडून जात नाही, मग ते पकडायला जायचं.
पकडायला जाताना प्रयत्न करावे लागतात ना, त्यामुळे मी प्रयत्न करत नाही म्हणून शांत आहे. आता माझं स्वरूप मला सोडून जाईल काय सांगा बघू? जात नाही. मी कुठेही असलो तर ते माझ्याबरोबर असतं. मग ज्याची चोरी होत नाही, जे माझ्याकडून कोणी हिसकावून घेत नाही, ते ज्ञान स्वरूप असलेलं माझं स्वरूप जे आहे ते दुसरे कोण घेत नाहीत. मग पकडायची काय गरज आहे? त्यासाठी पकडावं लागत नाही म्हणून मी शांत आहे. आणि दुसरी गोष्ट काय म्हणतात, आणि जे दुसऱ्याचं आहे ते मला नको आहे, मला त्याची इच्छा नाही म्हणून मी शांत आहे. एवढ्या 2 गोष्टी मी पक्क्या केल्यात. आपणही आपल्या आयुष्यामध्ये पक्क्या कराव्या. कशा? जे माझं तत्व आहे ना, ते माझ्यापासून तत्व, माझं स्वरूप जे आहे ते मला सोडून जात नाही. मग सोडून जात नाही तर ते मला धरायचं काय गरज आहे? म्हणजे मी सुखरूप आहे, मी ज्ञानरूप आहे आणि मी सतरूप आहे. ही तिन्ही लक्षणं माझी मला सोडून जात नाही. मग जात नाही तर मी पकडायला कुणाला जाऊ? आनंदासाठी कुणावर अवलंबून राहू? ज्ञानासाठी कुठं भटकू? तर त्यासाठी मला काय करायचं नाही. हे या उदाहरणावरून आपल्या लक्षात येईल. ते म्हणाले माझं स्वरूप आहे, मला सोडून जात नाही. मला ज्ञान प्राप्त झालं तर मुलं माझी वाटा मागतील काय? त्यामध्ये नाही मागणार. ती धनामध्ये मागतील. ज्ञानाचा वाटा होत नाही. त्यामुळे ज्ञान चोरी होत नाही. काय म्हणतात? चोरी न होय. लता मंगेशकरांचा अभंगच आहे बघा तो. काय मीराबाईचं पद आहे मला वाटते तो, ना राम रतन धन पायो. त्यामध्ये म्हणतात ते खर्चे न कोई, काय त्याचा चोरी होत नाही, त्याचा खर्च होत नाही, त्याचा व्यय नाही. असं असणारं ते अव्यय असणारं ते तत्व आहे. ते माझं स्वरूप आहे. कोण घेऊन जाईल माझ्याकडून? मग कोण घेऊन जाणार नाही तर ते तसंच राहणार. म्हणून मी शांत आहे. असं शांतीनं तो निश्चिंत झालेला असतो. आणि म्हणून त्याच्यासाठी परमात्मा दूर नाही. वेळ संपलेली आहे. थोडा वेळ वाढलीच कदाचित. आजची सेवा सद्गुरूंच्या चरणी, भगवान ज्ञानेश्वरांच्या चरणी अर्पण करून विराम घेऊया. पुंडलिक वरदारी विठ्ठल.